नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे अतिशय महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। आपण पाहाल तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचं एक नवीन शुद्धीपत्रक महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार आता कोणाला या संपूर्ण योजनेचा लाभ होणार आहे, पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। कर्जमाफीबद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट्स चॅनेलवरती असे दर्जेदार व्हिडिओ घेऊन येत असतो। चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। त्याचबरोबर चॅनेलची मेंबरशिप आपण घेतलेली नसेल तर चॅनेल मेंबरशिप घ्या, आपल्या चॅनेलचे अधिकृत सदस्य व्हा, जेणेकरून आपल्या चॅनेलवर आपण सदस्यांना ज्या सुविधा पुरवत असतो त्या सुविधांचा लाभ आपल्याला या ठिकाणी इकडे घेता येईल। ठीक आहे, तर आता या अपडेट्समध्ये जाल तर अतिशय महत्त्वाचं शुद्धीपत्रक म्हणा, शासन निर्णय म्हणा, हे या ठिकाणी जाहीर झालेले कवर करणार आहोत। त्या अगोदर आपण हे अपडेट्स कवर केलं होतं, हे अपडेट्स आपण पाहिले नसतील तर पाहून घ्या। उत्पादन सेवा केंद्रासंबंधित महत्त्वाची योजना आहे, आपण माहिती कवर केलेली होती। पाहिले नसेल तर पाहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जातील। आता टाईम न घालवता आपण या GRकडे आलेलो आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शुद्धीपत्रक 5 मार्च 2024 रोजी जाहीर झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन लाभ या ठिकाणी देण्यात येतो। परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन नियमित वेळेत त्याची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, अशा संबंधित अनेक प्रतिनिधींची मागणी होती आणि त्यानुसार हे निर्णय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। यामध्ये आपण पाहाल तर केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील जर आपण व्यक्ती असेल आणि सन 17-18मध्ये जर आपण पीक कर्ज घेऊन 30 जून 18पर्यंत परतफेड केलेली असेल किंवा 18-19मध्ये घेऊन आपण 30 जून 2019पर्यंत परतफेड केलेली असेल, अशा प्रकारे आपण बँकेच्या जी दिनांक असेल परतफेडीची त्या दिनांकापूर्वी जर कर्जाची परतफेड केली असेल तर आपल्याला जास्तीत जास्त रुपये 50,000पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याचबरोबर जर 50,000पेक्षा कमी पीक कर्ज असेल तर पीक कर्जाच्या मुद्दलच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं हे शुद्धीपत्रक होतं, पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमार्फत कव्हर करण्याचा प्रयत्न केला। जिल्हाभरातील अनेक जे बांधव वर्ग असतील त्यांनाही अद्याप अपडेट समजलेलं नाही आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि जर आपल्याला हे शुद्धीपत्रकाची डाउनलोड लिंक हवी असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। जय हिंद।